हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमध्ये मला एकटं पडण्याचा प्रयत्न होणार, माझा परिवार सोडला तर बाकी माझ्या विरोधात प्रचार करतील। बारामतीमधील मेळाव्यामध्ये अजित पवार यांचं वक्तव्य। नुसतं सेल्फी काढत फिरत नाही, काम करून दाखवतो। संसदेमध्ये भाषण करून फक्त संसदपटू पुरस्कार मिळवता येतो। अजितदादांची सुप्रियाताईंवर टोलेबाजी। हिंदी इंग्रजी बोलता येत नाही म्हणून भाषणाच्या वेळी अजितदादा बाथरूममध्ये जाऊन बसायचे। जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका। तर पीएने लिहून दिलेल्या भाषणातून दादा विरोधकांवरील टीका काढून टाकायचे असाही टोला। काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतील पण भावनिक होऊन काम होणार नाही। अजितदादांचा पवारांसह सुळेंवर हल्लाबोल। तर दादांनी ब्लॅकमेल करू नये, अजित पवारांची ऍक्टिंग करत आव्हाडांची टीका। राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असण्याचे संकेत। बारामतीमध्ये रथाद्वारे सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू झाल्यामुळे चर्चांना उधाण। तर सुप्रिया सुळे सुद्धा आज बारामतीच्या दौऱ्यावर। आपल्या उमेदवाराला निवडून द्या, पुढील खासदार यापेक्षा जास्त विकास करणार। बारामतीमधील मेळाव्यातून अजित पवारांचा शब्द। आमचं ठरलंय आणि वातावरण फिरलंय। बारामतीमधील बूथ कमिटीच्या मेळाव्यात अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलं। धनगर समाजाच्या आरक्षणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली। एसटी प्रवर्गातून आरक्षणाची धनगर समाजाची मागणी। आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला, मुंबई हायकोर्टाकडून स्पष्ट। कुणबी नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र मराठा आरक्षण देणार। कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसी मधूनच आरक्षण। पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। मराठ्यांना वेगळं आरक्षण म्हणजे 50% मर्यादा ओलांडावीच लागणार। अधिसूचनेच्या अंमलबजावणीनंतरच आंदोलन थांबणार। ज्यांना कुणबी नको असेल त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं। जरांगे पाटील मागणीवर ठाम। मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर। 20 तारखेच्या विशेष अधिवेशनात आयोगाच्या अहवालावर चर्चा होणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी 20 तारखेपर्यंत करा, अन्यथा मराठ्यांचं धोरण राबवणार। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। राणेंना खेटायची तयारी। राणेंचं वय झालं म्हणून आदर करतो, मर्यादा आहे म्हणून शांत आहे, पण भविष्यात सोडणार नाही। मनोज जरांगेंचा राणेंना कडक शब्दात इशारा। शेतकऱ्यांना दिल्लीपासून 200 किलोमीटरवरच रोखलं। पंजाब हरियाणामध्ये इंटरनेट सेवा बंद। अश्रुधुराची नळकांडी लागल्यामुळे मोर्चातील शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।